हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण होल्डिंग कंपनीवर एक्झाम्पल्स प्रॉब्लेम सुरू केले होते. तर त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं होतं होल्ली ओन कंपनीचं. ठीक आहे. तर त्याच याच्यामध्ये सेम केसमध्ये आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन बघा. H Limited acquire all the shares of S Limited on 1/1/2002. ठीक आहे. एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे सगळे शेअर्स काय केले, ॲक्वायर केले. कधी? तर 1 जानेवारी 2002ला. फ्रॉम द बॅलन्स शीट गिवन बिलो प्रिपेअर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. ठीक आहे. आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे. या बॅलन्स शीटवरून आपल्याला काय करायचं आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. कोणाची? तर एच आणि एस लिमिटेडची. ठीक आहे. आणि आपल्याला परत एक इन्फॉर्मेशन दिली आहे. द प्रॉफिट अँड लॉस ऑफ एस लिमिटेड had a credit balance of rupees 6,000 on 1/4/2002. 1. ठीक आहे. म्हणजे काय क्रेडिट बॅलन्स, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एस लिमिटेडच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय 6,000चा लॉस आहे. कधी? 1/4/2001ला. ठीक आहे. 1/4/2001च्या मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणाच्या? तर एस लिमिटेडच्या किती? 6,000चा लॉस दाखवला आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल या बॅलन्स शीटवरून मग आपल्याला काय करायचं आहे, या ज्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ठीक आहे, या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला एच आणि एस लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण सोल्युशन सुरू करताना काय करतो, आपण वर्किंग नोट. ठीक आहे. तर आपलं वर्किंग नोट, तर वर्किंग नोटची फर्स्ट स्टेप काय? सर्वात पहिले काय कॅल्क्युलेट करतो आपण? इंटरेस्ट ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड. ठीक आहे. तर एच लिमिटेडचा एस लिमिटेडमध्ये किती इंटरेस्ट आहे, म्हणजे किती पर्सेंट ऑफ शेअर्स आहे. ठीक आहे. जरी क्वेश्चन आपला होल्ली ओन कंपनीचा असेल, ठीक आहे, होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे पूर्ण शेअर्स होल्ड केलेले असेल, ठीक आहे, पूर्ण शेअर्स खरेदी केले असतील, तरी काय की आपलं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आधी. ठीक आहे. तर आता एस लिमिटेडचे किती शेअर्स होते क्वेश्चनमध्ये बघू आपण. एस लिमिटेड शेअर कॅपिटल, शेअर ऑफ 10 इच. ठीक आहे. किती होते? 3 लाखाचे म्हणजे काय, 3 लाख डिवाइड बाय 10. ठीक आहे. तर 30,000. ठीक आहे. 30,000 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स एस लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 30,000 आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण 3 लाखाचे शेअर्स आहे. आणि इकडे इन्व्हेस्टमेंट बघा, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ऑफ एस लिमिटेड किती आहे? 5 लाखाची आहे. ठीक आहे. 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन काय आहे आपला? होल्ली ओन्ड आहे. क्वेश्चनमध्येच आपल्याला काय म्हटलं आहे? एच लिमिटेड ॲक्वायर्स ऑल द शेअर्स ऑफ एस लिमिटेड. ठीक आहे. म्हणजे शेअर जो आहे, शेअर्स एस लिमिटेडचे शेअर्स किती आहे? पूर्ण ऑल शेअर्स म्हटलं आहे. म्हणजे काय की पूर्ण 30,000 जे शेअर्स आहे, नंबर ऑफ शेअर्स 30,000 एस लिमिटेडचे, ते पूर्ण ॲक्वायर केले आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, इथे नंबर ऑफ शेअर्स जे आहे 30,000 होल्ड बाय एच लिमिटेड डिवाइड बाय 30,000. ठीक आहे. 1 वर काय येणार? होल्ड बाय एच लिमिटेड, शेअर्स होल्ड बाय एच लिमिटेड आणि नंबर ऑफ शेअर्स इन एस लिमिटेड. ठीक आहे. डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स इन एस लिमिटेड. ठीक आहे. दॅट इज 100%. ठीक आहे. इंटरेस्ट ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड. ठीक आहे. म्हणजेच काय,
होल घेऊन, ठीक आहे. आणि नंतर मग नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, नेक्स्ट स्टेप आपण काय करतो, कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे. कॅपिटल प्रॉफिट, ठीक आहे. कॅपिटल प्रॉफिटमध्ये सर्वात पहिले ओपनिंग बॅलन्स ऑफ ओपनिंग बॅलन्स ऑफ रिझर्व ऑफ एस लिमिटेड, ठीक आहे. एस लिमिटेडचा काही ओपनिंग रिझर्व बॅलन्स दिला असेल आपल्याला तर तो, ठीक आहे. जसं आता इथे क्वेश्चनमध्ये काय दिला आहे आपल्याला, ओपनिंग बॅलन्स दिला आहे एस लिमिटेडचा, हो की नाही. रिझर्व ऑन 1/4/2001 किती दिला आहे, 40,000, ठीक आहे. तर हा काय झाला, हा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला, ठीक आहे. तर ओपनिंग बॅलन्स घ्यायचा 40,000, नंतर ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एस लिमिटेड, ठीक आहे. तर एस लिमिटेडचा काही ओपनिंग बॅलन्स दिला असेल, ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉसचा काही ओपनिंग बॅलन्स दिला असेल तर तो घ्यायचा आहे. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे इथे, हे बघा, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एस लिमिटेड हॅड अ क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹6,000 ऑन 1/4/2001, ठीक आहे. आपला जो करंट इयर आहे तो काय आहे, 1/4/2001 पासून 31 मार्च 2002 पर्यंत, ठीक आहे. तर 1/4/2001चा जो बॅलन्स आहे, म्हणजे 31 मार्च 2001चा जो बॅलन्स आहे तो 1/4/2001चा काय येईल, ओपनिंग बॅलन्स येईल, ठीक आहे. तर किती 6,000, ठीक आहे. नंतर मग प्रॉफिट ऑफ करंट इयर प्रायर टू होल्डिंग, ठीक आहे. प्रॉफिट ऑफ करंट इयर प्रायर टू होल्डिंग, ठीक आहे. तर हे काढावं लागेल आपल्याला की नाही, कारण काय काढावं लागेल, हो की नाही. कारण काय की एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे शेअर्स कधी ॲक्वायर केले, 1/1/2002ला, हो की नाही. 1/1/2002 म्हणजे 1 जानेवारी 2002ला काय केलं, एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे सगळे शेअर्स ॲक्वायर केले, ठीक आहे. मग डिसेंबरपर्यंत, ठीक आहे, 31 डिसेंबर 2001 पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल 2001 ते 31 डिसेंबर 2001 पर्यंत, ठीक आहे. ही कंपनी एस लिमिटेड कंपनी कोणती होती, वेगळी कंपनी होती, हो की नाही, वेगळी कंपनी होती, ठीक आहे. तर याचा जो पण प्रॉफिट आहे, ठीक आहे, त्या प्रॉफिटला काय म्हणू आपण, कॅपिटल प्रॉफिट, ठीक आहे. ॲक्वायर करायच्या आधीपर्यंत जेवढा पण कमवलेला प्रॉफिट असतो त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल प्रॉफिट म्हणतो, ठीक आहे. तर कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करू आपण. तर ॲक्च्युअल पूर्ण प्रॉफिट किती दिला आहे, 31 मार्च 2002 पर्यंत आपला 30,000, ठीक आहे. 30,000 प्रॉफिट दिला आहे, ठीक आहे. याच्यातून आपल्याला काय करावं लागेल की 6,000 जो आहे हा लॉस, हा मायनस करावा लागेल, ठीक आहे. हा लॉस मायनस करावा लागेल, ठीक आहे. तर किती येईल इथे, 24,000, ठीक आहे. इथे वाटल्यास ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवून द्यायचं, 30,000 मायनस 6,000 इक्वल टू 24,000, ठीक आहे.
सॉरी, हा 24,000 नाही ना, हा 24,000 काय आहे की पूर्ण वर्षाचा आहे. ठीक आहे, हा लॉस मायनस केल्यानंतर हा 24,000 काही पूर्ण वर्षाचा प्रॉफिट येईल. ठीक आहे, तर आपल्याला किती महिन्याचा काढायचा आहे? 9 महिन्याचा. ठीक आहे, एप्रिल ते डिसेंबर. ठीक आहे, या 9 महिन्याचा काढायचा आहे आपल्याला. तर 24,000 डिवाइड बाय 12 मल्टीप्लाय बाय 9. ठीक आहे, किती? 18,000. ठीक आहे, तर 18,000 काय झाला आपला बिफोर होल्डिंग, प्रायर होल्डिंग. ठीक आहे, प्रायर होल्डिंग काय 18,000 काय होता? प्रॉफिट होता. तर त्याला काय म्हणू आपण? कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे, तर आता यांची टोटल केली तर किती येत आहे? 64,000. ठीक आहे, तर हे काय झालं आपला टोटल कॅपिटल प्रॉफिट. 64,000 काय झाला आपला टोटल कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे, याच्यानंतर काय करतो आपण? आता जसं कॅपिटल प्रॉफिट काढला आपण, ठीक आहे, कॅपिटल प्रॉफिट काढला आणि होल्डिंगची डेट काय आहे? होल्डिंगची डेट काय आहे? डेट ऑफ होल्डिंग काय आहे? 1/1/2002. ठीक आहे, 1/1/2002. ठीक आहे, आणि बॅलन्स शीट आपल्याला कधीची दिली आहे? बॅलन्स शीट कधीची दिली आहे आपल्याला? 31/3/2002. ठीक आहे, तर काय होल्ड कधी केली आपण? करंट इयरच्या मधात आपण होल्ड करत आहोत, हो की नाही? करंट इयर संपायच्या मधात आपण होल्ड करत आहोत. ठीक आहे, म्हणजे काय येईल की एक तर पोस्ट प्रॉफिट कॅल्क्युलेशन येईल आणि प्री होल्डिंग कॅल्क्युलेशन पण येणार. ठीक आहे, तर आता आपण काय प्री होल्डिंग कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, ते म्हणजे काय कॅपिटल प्रॉफिट काढलं. ठीक आहे, तसंच आता आपल्याला काय करावं लागेल की रेव्हेन्यू प्रॉफिट सुद्धा काढावं लागेल. रेव्हेन्यू प्रॉफिट सुद्धा काढावं लागेल. ठीक आहे, कुणाचा? तर एस लिमिटेडचा. ठीक आहे, एस लिमिटेडचा. तर प्रॉफिट ऑफ करंट इयर आफ्टर होल्डिंग. ठीक आहे, करंट इयर ऑफ एस लिमिटेड करून टाकू. ठीक आहे, एस लिमिटेड आफ्टर होल्डिंग. ठीक आहे, किती? आपण करंट इयरचा प्रॉफिट काढला होता 24,000. ठीक आहे, तर 24,000 डिवाइड बाय 12 मल्टीप्लाय बाय 3. ठीक आहे, म्हणजे मल्टीप्लाय बाय 3 का बरं करत आहोत आपण? की आता ज्या दिवशीपासून होल्डिंग केली ते ज्या दिवशी बॅलन्स शीट, ज्या दिवशीपर्यंतची बॅलन्स शीट आपल्याला दिली आहे तेवढा आपल्याला रेव्हेन्यू काढावं लागेल इयर एंडपर्यंतची. ठीक आहे, ज्या दिवशी होल्ड केलं ते इयर एंड. ठीक आहे, तेवढा आपल्याला प्रॉफिट काढावं लागेल. तर ते किती आलं? 6,000. ठीक आहे, हे काय झालं आपलं 6,000 काय झालं रेव्हेन्यू प्रॉफिट. ठीक आहे, हा काय झाला रेव्हेन्यू प्रॉफिट. ठीक आहे, नंतर याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? कॉस्ट ऑफ कॅपिटल. तर आता आपण काय करू? कॉस्ट ऑफ कॅपिटलचं कॅल्क्युलेशन. 4 कॉस्ट ऑफ कॅपिटल. ठीक आहे, तर
कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड बाय एच लिमिटेड. ठीक आहे, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड बाय एच लिमिटेड. तर बॅलन्स शीटमध्ये दिली आहे आपल्याला, बॅलन्स शीटमध्ये दिलं आहे एच लिमिटेडच्या साईडला बघा, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ऑफ एस लिमिटेड किती 5 लाख, 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, तर 5 लाख. ठीक आहे, मायनस पेड अप कॅपिटल ऑफ एस लिमिटेड किती, एस लिमिटेडचं पेड अप कॅपिटल किती आहे बघा, शेअर कॅपिटल किती 3 लाख. ठीक आहे, तर 3 लाख मायनस काय करावं लागेल आपल्याला, कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे, कॅपिटल प्रॉफिट का बरं मायनस करावं लागते, कारण एच लिमिटेडचा हक्क आहे का त्या प्रॉफिटवर, नाही, तो एस लिमिटेडनी कमवला होता. ठीक आहे, एच लिमिटेडचा हक्क राहील का त्याच्यावर, नाही. ठीक आहे, म्हणून मग ते मायनस करावं लागते आपल्याला. 64,000 तर किती आलं आपलं 5 लाख 1,36,000. ठीक आहे, 1,36,000 हे काय झालं, कॉस्ट ऑफ कंट्रोल. ठीक आहे, सॉरी, कॉस्ट ऑफ कॅपिटल नाही, कॉस्ट ऑफ कंट्रोल पाहिजे, कॉस्ट ऑफ कंट्रोल. ठीक आहे, तर हे काय झालं आपलं, कॉस्ट ऑफ कंट्रोल और गुडविल. ठीक आहे, हे काय झालं 1,36,000 ही काय झाली आपली कॉस्ट ऑफ कंट्रोल किंवा मग गुडविल. ठीक आहे, तर आता आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट इथे बघा, मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, कारण काय आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्टची कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण काय की होल्ली ओन्ड कंपनी आहे. ठीक आहे, होल्ली ओन्ड शेअर्स आहे, म्हणजे काय की एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे पूर्ण शेअर्स, जेवढे पण शेअर्स होते सगळे शेअर्स खरेदी केले, म्हणजे 100% होल्डिंग आहे. ठीक आहे, 100% होल्डिंग आहे, तर मायनॉरिटी शेअरची चं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का इथे, नाही. ठीक आहे, तर मायनॉरिटी शेअर्सची आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवू याची. ठीक आहे, consolidated balance sheet of H Limited and its subsidiary S Limited. ठीक है, as on 31st March 2002. ठीक आहे, तो फॉर्मॅट बनवून टाकू आपण बॅलन्स शीटचा. तर हा आहे आपला फॉर्मॅट. ठीक आहे, तर आता आपण काय करू, बॅलन्स शीट बनवू. चला तर बॅलन्स शीट बघू. पहिले असेट साईड बघू आपण. ठीक आहे, तर आता असेट साईडमध्ये काय आहे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर, इन्व्हेस्टमेंट, सनरे डेटर्स आणि बँक बॅलन्स आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय नाही येणार, फक्त इन्व्हेस्टमेंट नाही येणार, बाकी सगळं काय होईल, ॲड होईल. ठीक आहे, तर लँड अँड बिल्डिंग
एच लिमिटेड 4 लाख, एस लिमिटेड 2,70,000, 6,70,000. ठीक आहे. तसंच प्लांट अँड मशिनरी एच लिमिटेड 2 लाख, एस लिमिटेड 1 लाख, तर हे किती झाले 3 लाख. सेम फर्निचर अँड फिक्स्चर एच लिमिटेड 50,000, एस लिमिटेड 20,000. हे किती झाले 70,000. ठीक आहे. तसंच आता स्टॉक सुद्धा काय होईल दोन्ही कंपनीचा ॲड होईल. ठीक आहे. एच लिमिटेड 1,50,000, एस लिमिटेड 80,000. ठीक आहे. तसंच आता पुढे स्टॉकची एंट्री झाली आहे आपली. नंतर सन्ड्री डेटर्स. ठीक आहे. आता जसं पूर्ण कंपनीचं आपण काय केली आहे, कंपनीचे पूर्ण शेअर्स आपण आपल्या अंडरमध्ये घेतले आहे, आपण खरेदी केली आहे. म्हणजे पूर्ण कंपनीत जर आपण खरेदी केली आहे तर त्याचे डेटर्स झालं, त्याचे क्रेडिटर्स झालं. ठीक आहे. हे पण काय होतील, हे पण आपलेच होतील. ठीक आहे. तर याची सुद्धा एंट्री आपल्याला करावं लागेल. आता या क्वेश्चनमध्ये आपण काय करत आहोत की डेटर्सला पूर्णपणे ॲड करत आहोत आपण. ठीक आहे. आणि क्रेडिटर्सला सुद्धा पूर्णपणे ॲड करू. पण पुढे आता काही एक्झाम्पल्स असे येतील की ज्याच्यामध्ये आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स करावं लागेल डेटर्स आणि क्रेडिटर्सच्या. ठीक आहे. त्या पण आपण बघू. ठीक आहे. तर आता एच लिमिटेड चे डेटर्स किती आहे 1 लाख, एस लिमिटेडचे 60,000. ठीक आहे. 1,60,000. तसंच बँक बॅलन्स एच लिमिटेड 50,000, एस लिमिटेड 20,000. ठीक आहे. 70,000. तसंच आता लायबिलिटी साईड सुद्धा बघू आपण. लायबिलिटी साईड बघू आपण. तर बघा शेअर कॅपिटल आहे. ठीक आहे. शेअर कॅपिटल. तर आता शेअर कॅपिटल एस लिमिटेडचा येणार का आपल्या कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये, तर एस लिमिटेडचा शेअर कॅपिटल येणार नाही. ठीक आहे. फक्त कोणाचा येईल शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल येईल एच लिमिटेडचं. ठीक आहे.
8 लाख, ठीक आहे. नंतर क्रेडिटर्स एच लिमिटेडचे 3,50,000. एस लिमिटेडची 1,60,000, ठीक आहे. 5,10,000. नंतर पुढे बिल्स पेएबल एच लिमिटेड 40,000. एस लिमिटेड 20,000, ठीक आहे. तर 60,000, ठीक आहे. तर रिझर्व किती 2,10,000, ठीक आहे. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ठीक आहे. तर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय होईल की हे दोन्ही 50 आणि 30,000 ॲड नाही होणार, ठीक आहे. तर 50,000 प्लस आपला किती काय आला होता, रिझर्व आला होता, हो की नाही. रिझर्व आला होता 6,000, सॉरी रेव्हेन्यू प्रॉफिट आला होता 6,000, ठीक आहे. तर तो 6,000 प्लस हे 50,000, ठीक आहे. 50,000 प्लस 6,000 किती 56,000, सॉरी 56,000, ठीक आहे. तसंच यामध्ये आपला एक आयटम सुटला आहे, तो कोणता, असेट साईडला गुडविल आपण काढली होती किती 1,36,000, ठीक आहे. गुडविल आपण काढली होती 1,36,000, ठीक आहे. तर आता याचं ॲडिशन केलं असेट आणि लायबिलिटीचं तर किती येते पाहू आपण. तर बघा पहिले आपण असेट साईडची घेऊन घेऊ. सॉरी लिहिलं काय 6,70,000 प्लस 3 लाख प्लस 70,000 प्लस 2,30,000 प्लस 1,36,000 प्लस 1,60,000 प्लस 70,000 किती आले 16,36,000, ठीक आहे. 16,36,000. आता आपण लायबिलिटी साईडची पण टोटल करून बघू तेवढीच येते की नाही. तर किती 8 लाख प्लस 5,10,000 प्लस 60,000 प्लस 2,10,000 प्लस 56,000 किती 16,36,000 आली, ठीक आहे. तर असेट साईड आणि लायबिलिटी साईड दोन्ही टोटल काय झाले मॅच झाले आहे आपल्या, ठीक आहे. म्हणजेच काय की आपली कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट काय आहे बरोबर आहे, ठीक आहे. दोन्ही साईड म्हणजे दोन्ही आपली बॅलन्स शीट काय झाली आहे टॅली झाली आहे. दोन्ही साईड ची टोटल काय आली आहे आपली बरोबर आली आहे, ठीक आहे.
तर अशा प्रकारे काय करावं लागेल आपल्याला, होल्ली ओन्ड कंपनीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला बनवावं लागणार. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक दुसरा टाईप बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.